आज संपूर्ण कार्यकर्त्यांची बैठकच त्याकरता होती की आपल्याला अपेक्षित होतं, परंतु आपल्याला अपेक्षित असलेल्या सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नसतात. त्यामुळे ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा उमेदवाराला तिकीट मिळतं त्या ठिकाणी आनंद असतो, ज्या ठिकाणी मिळत नाही त्या ठिकाणी दुःख असतंच. परंतु अशी जरी परिस्थिती असली तरी तिसऱ्यांदा मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता सर्वांनी एक दिलानं कामाला लागलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही काम कराल का हा प्रश्नच मूळतः चुकीचा आहे. संपूर्ण कार्यकर्त्यांनी काम करावं, एक दिलानं करावं. फक्त कार्यकर्त्यांनी नाही तर नागरिकांच्या मनामध्ये देखील सकारात्मकता निर्माण करायची. आणि जरी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार नसला तरी पण महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याकरता ह्या बैठका झालेल्या आहेत. आणि नक्कीच येणाऱ्या कालखंडामध्ये जी काही कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची नाराजी आहे, काही आमच्या स्तरावर, काही पक्षश्रेष्ठींच्या स्तरावर, नक्कीच त्या सोडून पुन्हा आम्ही जोमानं सर्वजण कामाला लागतो. तेव्हा की आज संपूर्ण देशामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे कोणी सगळे वरिष्ठ नेते आहेत त्या सर्वांच्या स्टेटमेंट्समध्ये किंवा त्यांच्या वक्तव्यामध्ये एक वाक्यता आपल्याला बघायला मिळते. मग ते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असो, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपमुख्यमंत्री आणि नेते अजितदादा पवार असो, यांनी जेव्हा केव्हा त्यांना पत्रकारांनी विचारलंय किंवा वैयक्तिक मत म्हणून कोणी व्यक्त केलं नाही, सर्वांनीच महायुतीच्या अनुषंगानं आपण सगळ्यांनी मिळून काम करायचं आहे अशा प्रकारची वक्तव्य आजवर केली. परंतु ही गोष्ट खरी आहे की ह्या साधारणतः महिन्याभराच्या कालखंडामध्ये नवी मुंबईमधल्या काही नेत्यांनी जी जाहीर वक्तव्य केली की आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करणार नाही, आम्ही अमुक फलाना व्यक्तीचं काम करणार नाही, ही त्याला विसंगती देणारं होतं. आणि त्याच्यामुळेच काही ठिकाणी आज कार्यकर्त्यांचा बाण फुटलेला या ठिकाणी बघायला मिळतो. जेव्हा आम्ही प्रामाणिकपणं या संपूर्ण या वर्षभरामध्ये महायुतीचं काम केलं आणि जो कोणता उमेदवार येईल त्या उमेदवाराकरता आम्ही सर्वजण मिळून काम करू, तेव्हा एखाद्या पक्षानं घेतलेली भूमिका ही आता पक्षाचा उमेदवार बदलला त्यामुळे ती त्यांचं मत आणि मग आता आमच्यावर हा अन्याय नाही का अशा प्रकारची भूमिका कार्यकर्त्यांची होती. परंतु त्यांचा जो काही त्यांची नाराजी आहे ती नाराजी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केला. एका व्यक्तीचं स्टेटमेंट हे पक्षाचं किंवा महायुतीचं स्टेटमेंट नसू शकतं. त्यामुळे आमच्या स्तरावर आणि नंतर मग वरिष्ठांच्या स्तरावर या कार्यकर्त्यांची समजूत काढून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदीजींना पंतप्रधान बनवण्याकरता आम्ही सर्व नवी मुंबईमधले भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी प्रयत्नांची पराकाष्ठा करू आणि आजवरचे सर्वच रेकॉर्ड आम्ही मोडू असा विश्वास आहे. पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतोय की आजची जी बैठक झाली ती सर्वांनी मिळून आता महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करावा. भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य नवी मुंबईमध्ये जास्त आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार आहेत. एक अपक्ष आमदार तो देखील भारतीय जनता पार्टीला त्यांचा सपोर्ट आहे. नवी मुंबईमध्ये नगरसेवकांची संख्या ही भारतीय जनता पार्टीच्या पक्षाची जास्त आहे. मीरा भाईंदरमध्ये आहे. ठाण्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची संख्या आहे. असं जरी असलं तरी पण आता आपल्याला महायुतीचा प्रचार हा एकत्रितपणे करायचा आहे. त्यामुळे उमेदवार जाहीर झाला, काही त्या दिवसापुरता कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नाराजगी दुःख असू शकतं, परंतु दुसऱ्या क्षणाला पुन्हा आपल्या महाराष्ट्रामधून चांगला रिझल्ट जावा. 48 पैकी किमान 45 जागा निवडून याव्या आणि त्यामध्ये ठाणे लोकसभेची जागा ही भरीव मताने त्या ठिकाणी निवडून यावी याकरता प्रत्येकानं एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं आहे. आजवरचं जे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये साठलेलं ते कुठेतरी आज अनपेक्षितपणे आज बाहेर आलं. नक्कीच नवी मुंबईच्या स्तरावर त्यांनी जे त्यांच्या ज्या कंप्लेंट्स होत्या, त्यांच्या शंका कुशंका होत्या, त्याचं निरसन करणं किंवा त्यांचा अन्याय दूर करणं याकरता आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आणि ज्यावेळेस आमच्या माध्यमातून ते शक्य झालं नाही तर नक्कीच वरिष्ठांशी चर्चा करून ह्या संपूर्ण गोष्टींवर एक चांगलं सकारात्मक सर्वांचं एक सहकार्य मिळेल अशा प्रकारची बाब आपल्याला लवकरच बघण्यात येईल. नवी मुंबईमधलं वातावरण सकारात्मक आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या चर्चेनं सॉल्व करता येतील आणि आता सर्वांचं जे सगळ्यांचं ध्येय आहे हे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदीजींना देशाचा पंतप्रधान बनवणं आणि जास्तीत जास्त संख्येनं
महाराष्ट्रातून खासदार निवडून आणून ते संसदमध्ये पाठवणं हेच उद्दिष्ट प्रामुख्यानं भारतीय जनता पार्टी किंवा संपूर्ण युतीतील सर्वच घटक पक्षांचं आजच्या क्षणी आहे.